तर तिकडे संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट विजयी झालेत। उबाठाच्या गणेश लोखंडे यांचा पराभव झाला। भाजपच्या सुहास शिरसाटांना 454 मतं मिळाली, तर उबाठेच्या गणेश लोखंडेंना केवळ 134 मतं मिळाली। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांचा दणदणीत विजय झाला। मतमोजणीमध्ये सुहास शिरसाट यांना तब्बल 454 मतं मिळाली, तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मतांवर समाधान मानावं लागलं। या निवडणुकीमध्ये भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झाली होती। मात्र मतमोजणीत सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी कायम राखत एकतर्फी विजय मिळवला। उमेदवार गणेश लोखंडे आहेत। काय सांगाल, नुकतीच मतमोजणी जी आहे ती सुरुवात झाली, किती मतदान तुम्हाला पडलंय आणि भाजपला किती मतदान झालं? ही निवडणूक तशी बिनविरोध होणार होती, पण मी निवडणूक लढल्यामुळे ही निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षाचं पूर्वीच संख्याबळ जास्त होतं आणि आमचं महाविकास आघाडी संख्याबळ कमीच होतं। तरी सुद्धा मला आमचं 119 संख्याबळ असताना सुद्धा मला 134 मते मिळाली। 14 मते मी एक्स्ट्रा घेऊ शकलो, 15 मतं मला जास्तीची मिळाली। आणि भारतीय जनता पक्षाने अखेरच्या टप्प्यामध्ये जो घोडेबाजार केला, त्यांना पूर्वी वाटलं होतं की बिनविरोध सहज आपण ही निवडणूक लढू, पण त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या सगळे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांना पळावं लागलं, त्यांच्या पूर्ण यंत्रणेला पळावं लागलं, प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत जावं लागलं आणि त्यांना अखेरला घोडेबाजार करावा लागला, तेव्हा ही निवडणूक ते जिंकू शकले। जर त्यांनी घोडेबाजार केला नसता तर एखाद्या वेळेस मतदाराचा कल माझ्याकडे असता। मात्र सध्या जर बघितलं तर महायुतीचं मतदान सुरुवातीपासून जास्त होतं, तरी देखील तुम्ही रिंगणामध्ये उतरले। मला वाटलं होतं की त्यांच्या जी नाराजी, त्यांच्या पण मतदारात खूप नाराजी होती, पण अखेरीला त्यांनी काय केलं, प्रत्येक मतदाराच्या मागे यंत्रणा लावून त्या लोकांना कन्व्हिन्स केलं व घोडेबाजार केला आणि त्यातून त्यांच्याकडे मतदार डिवाइड झाले। मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले होते, देखील तुम्ही रिंगणामध्ये उतरले होते। ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी दिली गेली, पहिले तुमच्या उमेदवारांनी माघारी घेतली होती। हो, माझी तशी निवडणुकीची तयारी नव्हती, पण पक्षाने वेळेवर आदेश दिला आणि मी पूर्ण ताकदीने पक्षाच्या बळावरती ही निवडणूक लढलो आणि जे मतदान घेता येईल ते घेतलं। भाजपला ही निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती, म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया गणेश लोखंडे यांनी दिल्याची पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय शिडे, छत्रपती संभाजीनगर।